तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी मान्य खासदार संजय काका पाटील यांनी 14,91,00,000 रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी एवढा निधी प्राप्त झाला असून इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात 75 लाख एवढा निधी सध्या प्राप्त झाला असून यामुळे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल, असे मत माननीय खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले. 1 महिन्यापूर्वी उर्वरित निधीसाठी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यापैकी 75 लाखाचा निधी 3 जून 2026 ला प्राप्त झाला. त्याबद्दल मंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचे आभार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले आणि ही इमारत लवकरच जनतेच्या सेवेसाठी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा मनोदय व्यक्त केला. तासगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी इमारत म्हणजे आपल्या पंचायत समितीची इमारत. या इमारतीच्या मंजुरीपासून अगदी पूर्णत्वाकडे नेण्यापर्यंत या ठिकाणी आदरणीय माजी खासदार संजय काका पाटील व आम्ही सर्व आमची टीम आम्ही काम करतोय. निश्चितपणानं पहिला टप्पा या इमारतीसाठी आपण आणण्यात यश मिळवलं होतं. मात्र मधल्या काही काळामध्ये ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आदरणीय संजय काकांची या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झालेली होती. आपल्या या गोरगरीब तासगाव तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून विकासाचं मंदिर समजली जाणारी ही इमारत येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही पूर्णत्वाकडे नेतोय. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला या इमारतीसाठी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. निश्चितपणानं ही इमारत 6 महिन्याच्या आत आपण लोकांच्या सेवेसाठी पूर्णत्वाकडे ही इमारत आपण नेणार आहे. महाराष्ट्र शासनाचे हे 75 लाख रुपये हा दुसरा टप्पा आपल्या या इमारतीसाठी आदरणीय काकांच्या माध्यमातून प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व तासगावकर जनतेला निश्चितपणानं आश्वस्त करतो की तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी ही इमारत लवकरात लवकर पूर्णत्वाला येईल, असा विश्वास या तासगावच्या जनतेला मी देऊ इच्छितो. पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानतो. 15 कोटीची ही नवी इमारत पंचायत समितीला आपल्याला पूर्ण काम होण्यासाठी लवकर पैसे आलेले आहेत. 4-6 महिन्यामध्ये ही इमारत आम्ही पूर्णत्वाला नेतोय. जनतेच्या, तालुक्यातल्या जनतेच्या साठी हे एक चांगली पंचायत समितीची इमारत उभा राहते आणि यासाठी काल पुन्हा 75 लाख रुपये आलेले आहेत आणि या कामामध्ये अतिशय चांगलं काम या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून सुरू आहे. 4-6 महिन्यामध्ये ही इमारत जनतेच्या सेवेसाठी, जनतेला तिथं त्याचा उपयोग होण्यासाठी ही इमारत लवकरच पूर्णत्वाला जाते. तेव्हा या राज्य सरकारचं आणि या सगळ्या लोकांना या पंचायत समितीच्या माध्यमातून बसण्याची चांगली सुविधा होणार आहे, अधिकाऱ्यांनाही. तेव्हा या गोष्टी निश्चितपणानं फायदेशीर आहे. तालुक्याच्या विकासामध्ये ही एक मोठी इमारत या ठिकाणी उभा राहते.